महाराष्ट्रात हल्ली बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत आहे. हे घुसखोर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करतात आणि झोपडपट्टीसारख्या भागात आश्रय घेताना दिसून येतात. काही महिन्यापूर्वी दिल्लीत काही बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं होतं. ते पर्यटक असल्याचे सांगत होते, परंतु त्यांनी त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही इथं वास्तव्य केलं होतं. अलीकडेच उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींसह हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांचे बनावट जन्म प्रमाणपत्र आढळून आले होते. हे रोहिंग्या बहुतेक झोपडपट्टी भागात राहतात आणि खरं तर इथूनच त्यांचे अनधिकृत धंदे सुरू होतात. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. पुण्यातील कुदळवाडीमधील कारवाई हे त्याचंच एक उदाहरण आहे. खरं तर ही कारवाई आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्य सरकारच्या याच कारवाईबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. वास्तविक पाहता राज्यात अनधिकृत घुसखोरामुळे गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय यामुळे बेरोजगारीत वाढ होऊन बेरोजगार तरुण दहशतवादाकडे आकृष्ट होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सरकारने गेल्या 30 वर्षात बांधलेली 827 एकरातली 4111 अतिक्रमणं निर्भयपणे हटवली आहेत. ही जमीन बांगलादेशी आणि रोहिंग्या बेकायदेशीर स्थलांतरितांनी बळकावली होती, ज्यात 27 बेकायदेशीर मशिदींचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी चिखली या भागामध्ये बेकायदेशीर भंगारची दुकाने, अतिक्रमणे आणि जवळच असलेल्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण प्रचंड वाढले होते. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि PCMCच्या कारवाईच्या सूचना असूनही राजकीय हस्तक्षेपामुळे या अतिक्रमणावर होणारी कारवाई थांबली होती. खरं तर नियोजित विकास कामं आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आरक्षित असलेल्या या जागेवर ही अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगारची दुकानं तसंच अनधिकृत बांधकामं उभी होती. 8 डिसेंबर 2024 रोजी इथं लागलेल्या आगीमुळं धोक्याची तीव्रता आणखीनच वाढली. इथं दरवर्षी 8 ते 10 तरी अशा घटना घडत असतात, मात्र तरीही त्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. शिवाय इथं बांगलादेशी घुसखोरांचं वास्तव्य असल्याचं बोललं जात असल्याने साहजिकच यामुळं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. कारण हे घुसखोर अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे यावर कारवाई करणं आवश्यक होतं. बरं, फक्त इथं बांगलादेशी, रोहिंगे किंवा अनधिकृतपणे राहणारे घुसखोरच होते असं नाही, तर या अनधिकृत झोपडपट्टीमुळं या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. पर्यायाने यामुळं ध्वनी आणि हवा प्रदूषण वाढलं होतं. शिवाय या भागात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, हिंदू मुलींना आमिष दाखवणारे लव्ह जिहादचे प्रकरण, लँड जिहाद, मालमत्ता हडप करणं आणि हिंदू मिरवणुकांवर दगडफेक करणं यांसारख्या घटना वाढल्या होत्या असं सांगितलं जातं. पण भाजप आमदार महेश लांडगे यांनी हस्तक्षेप केल्यामुळं पुढील कारवाईला गती मिळण्यास मदत झाली. सध्याच्या घडीला कुदळवाडी चिखली परिसरातील हजाराहून अधिक अनधिकृत बांधकामं भुईसपाट करण्यात आली आहेत. जर ही कारवाई केली नसती तर हे ठिकाण महिलांसाठी, लहान मुलांसाठी असुरक्षित बनलं असतं किंवा गुन्हेगारांचं केंद्र असलेलं दहशतवादी क्लब बनलं असतं अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष आणि मित्रपक्षांच्या राजकीय दबावाला न जुमानता एक धाडसी पाऊल उचलत 900 एकरहून अधिक बेकायदेशीर अतिक्रमणं पूर्णपणे मोकळी केली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली ही धडक कारवाई सलग 3 दिवस सुरू होती. शिवाय या दरम्यान कडक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकातील 4 कार्यकारी अभियंते, 16 उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 180 जवान, 600 पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. तसंच यामध्ये 16 पोकलेन, 8 JCB, 1 क्रेन आणि 4 कटर यांचाही वापर या कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय 3 अग्निशमन वाहने आणि 2 रुग्णवाहिका देखील इथं तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी देखील सहभागी झाले होते. यानंतर ही कारवाई अशी सुरू राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावं असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. एकूणच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण निर्धाराने आणि ताकदीने बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध ठाम भूमिका घेतल्याने अनेक दशकांपासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्यांचे अनधिकृत व्यवसाय संपुष्टात आले आहेत. वस्तुतः सरकारने पुण्यातील कुदळवाडीमधील बेकायदेशीर अतिक्रमणाविरुद्ध केलेली कारवाई ही बेकायदेशीर स्थलांतरितांनी, विशेषतः बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांनी निर्माण केलेल्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्याच्या दिशेने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ही अनधिकृत बांधकामं भुईसपाट करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करणं, गुन्हेगारी कमी करणं आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणं आहे। कुदळवाडीतील या कारवाईच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात बेकायदेशीर घुसखोरी, अतिक्रमणं आणि गुन्हेगारी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असा एक प्रकारे इशारा दिला असल्याचं दिसून येत आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्त मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।